जोपर्यंत तुम्ही नात्यांना वेळ देताय किंवा तुमच्याकडे तुमची वेळ मागायला कुणीतरी भांडतंय, तोपर्यंत स्वतःला नशीबवान समजा. कारण कोणत्याही भांडणामागे अपेक्षा असते आणि अपेक्षेमागे अजूनही ते नातं जपायची इच्छा असते. वेळ मागणं म्हणजे तक्रार नसते, तर नातं जिवंत ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न असतो. कोणीतरी अजूनही तुम्हाला आपल्या ताब्यात ठेवायचं याची ती खूण असते. शब्द कडक असले तरी भावना मात्र ओलसर असतात. पण ज्या दिवशी समोरच्याने वेळ मागणं थांबवलं, त्या दिवशी जी शांतता तुमच्या आयुष्यात येईल, ती शांतता धोकादायक असेल. कारण तिथे अपेक्षा संपलेल्या असतील, तक्रारी थांबलेल्या असतील आणि भावना थकलेल्या असतील. वेळ मागणं बंद झालं म्हणजे भांडण संपलं असं नाही, तर नातं टिकवण्याचा प्रयत्न संपतो. तेव्हा समजायचं की नातं संपत आलंय. नात्यामध्ये वेळ जर दिला नाही, तर ते नातं हळूहळू दूर जायला लागतं आणि मग कळतं की आपण दुर्लक्ष केल्यामुळे असा प्रसंग आपल्यावरती आला. म्हणून वेळ आहे तोपर्यंत त्या नात्याला थांबवा, नाहीतर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल. धन्यवाद.